संस्थेमध्ये जर प्रत्येक संस्थेमध्ये शेतकऱ्याचे पोरं निवडून आले तर पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य रुजू झाल्याशिवाय शेतकऱ्यासाठी राहणार नाही. म्हणून हात जोडून विनंती करतो, एवढ्या वेळी आशीर्वाद द्या. मी सदैव तुमच्यामध्ये 8 दिवसाला आपण या ठिकाणी जनता दरबार घेऊ. जालना लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी त्यांच्या स्वतःच्या गावात गेवराई पायगा येथून प्रचाराचा नारळ फोडून त्यांनी पुढील 10 ते 12 दिवस आपल्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा नारळ फोडला आहे आणि प्रचार दौरा सुरू केलेला आहे. त्यांच्या छोट्या छोट्या होत असलेल्या सभा, गावोगावचे दौरे याला प्रचंड असा प्रतिसाद मिळताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की या महिला मंगेश साबळे यांचं ऑक्शन करून त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहे. त्यांचा पैठण, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यामध्ये चांगला त्यांना प्रतिसाद या ठिकाणी जनतेकडून मिळत आहे आणि त्यांचा प्रचारसुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये महायुतीकडून रावसाहेब पाटील दानवे हे त्यांच्या विरोधात आहेत, तर महाविकास आघाडीकडून कल्याण काळे हे त्यांच्या विरोधात आहे. तर या ठिकाणी त्यांच्या प्रचार सभा चांगल्या सध्या तरी सुरू झालेल्या आहेत. छोट्या छोट्या प्रचार सभा होत आहेत, गावोगावी भेटी, दौरे त्यांचे चालू आहेत. पुढे त्यांचं भाषण तुम्ही ऐका. पण विहिरीचे प्रश्न, घरकुलाचे प्रश्न या महोदयांनी तिकडे विहिरीच बंद करून टाकल्या जाफराबाद भोकरदनला. काय तर मग एकाला दिलं का दुसऱ्याला राग येतो म्हणे. अशा पद्धतीचे हे खासदार आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो की विचारपूर्वक आपल्या लेकरांचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून, बाबा आपली पिढी वाया गेली, 25 वर्ष वाया गेले, मात्र आता लेकरांचं भविष्य आहे, आपण विचार करून या ठिकाणी या निवडणुकीला समोर जाईल. तेव्हा माझ्याकडे पैसे विषय नाही बरं का काही. मतदान याद्या जरी वाटायचं, आता हे पॉम्पलेटचं झेरॉक्स तुम्ही कधी बघितलं होतं का? झेरॉक्स काढायला लागले. मतदान याद्या जरी काढायच्या आपल्याकडे नाही. तुम्ही जनतेने ही निवडणूक हातात घेतली. मी तुम्हाला विनंती करतो की प्रत्येक तरुणांना आपल्या आई वडिलांना सांगायचंय, आपल्या सगळ्या सोयऱ्यांना सांगायचे, आपल्या सर्व बांधवांना सांगायचे आणि व्यवस्थित येत्या 13 तारखेला या ठिकाणी मतदान करू. 24 तास तुमच्यामध्ये राहणारा माणूस आहे. मी जरी गद्दार निघालो त्यांच्यासारखा तर या भैरवनाथाच्या मंदिरासमोर शब्द देतो, मला पुन्हा तुमच्या गावात येऊ देऊ नका, मला आयुष्यात भविष्यात कधी मतदान करू नका. तुमच्यासाठी 5 वर्ष साल धरायला त्या ठिकाणी तयार आहे. एवढंच एक विनंती करतो आणि पूर्ण मोठ्या मनाने बाबा आशीर्वाद द्या. आणि पाना आपल्याला भेटलेली आहे. 20 नंबरचा पाण्यात आपल्या मठामध्ये अगोदर सांगतो, कारण की 25 वर्ष झाले ज्यांना आपण सत्तेत बसवलं ते आपल्याकडे येऊन बघायला तयार नाही. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर, शिक्षण व्यवस्थेवर, आपल्या लेकरांच्या भविष्यावर ते बोलायला तयार नाही. MIDCच्या नोकरीच्या संध्यावर ते बोलायला तयार नाही. उद्योगधंदे ते आपल्या शहरात तर खूप दूरच्या गोष्टी आहे. साधारण साध्या गोष्टी, रस्त्याचा विषय, पाण्याचा विषय, शेतकऱ्याच्या रात्रीच्या लाईटचा विषय, 25 वर्ष झालं आपल्या या मुद्द्यावर संसदेत कोणीच बोललेलं नाही. आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. साध्या सरपंचाची, सदस्याची निवडणूक असल्या की आपण डोका फोडाफोडी करतो. जालना जिल्ह्याचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे, आपल्या लेकरांचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे. जालना जिल्हा 25 वर्ष खासदार देतो, तर आतापर्यंत जालना जिल्हा हा दिल्ली, मुंबई सारखा व्हायला पाहिजे. मात्र असं काही झालेलं नाही. गरीब हे गरीब राहिले. भ्रष्ट आपलं शिक्षण व्यवस्था करण्यात आली आणि आपले पोरं आपल्या मोटरसायकलला यांचे झेंडे बांधतात आणि यांच्या पोरांना आमदार खासदार या ठिकाणी करतात. आणि आता शेतकऱ्याचा पोरगा उभा राहिलाय. काँग्रेसचे म्हणतात की काँग्रेस पार्टीचा आभार मानतो की मला काँग्रेसनं तिकीट दिलं. भाजपचे म्हणतात की भाजप पार्टीचा आभार मानतो की भाजपनं मला तिकीट दिलं. मला जनतेनं उभं केलं, मी जनतेचे आभार मानतो. जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे, विशेषतः तरुण मित्रमंडळांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. कुठल्याच आई बापाला वाटत नाही की आपल्या पोरांना पक्षाच्या झेंड्या घेऊन याच्या त्याच्या खेटर चटाया उठला. प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या पोरांना शिकावं, मोठं व्हावं, उद्योगधंदे करावे. पण ही शिक्षण व्यवस्था या ठिकाणी त्यांनी आपली उद्ध्वस्त करून टाकली. आपली आरोग्य व्यवस्था, आपली शिक्षण व्यवस्था, आपल्या समाजाचे विषय, 18 पगड जातींचे, दीन दलित, गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांचे विषय या ठिकाणी आपण त्या संसदेत मांडण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला सगळं माहिती आहे. मागच्या 2 वर्षापासून तुम्ही सोशल मीडियावर बघता सगळे, त्या पद्धतीने आपलं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठी तयार आहे. रावसाहेब दानवे, कल्याण काळे रस्त्यावर यायला तयार नाही.
ते पुन्हा सांगतो, मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे. रावसाहेब दानवेला आणि कल्याण काळेला म्हणा तुम्ही रस्त्यावर येणार नाही, एसीच्या बंगल्यामधून बाहेर येत नाही, वेळप्रसंगी आपला फोन सुद्धा घेतला. किती दिवस झाले गावात येऊन? तालुक्यात आलीच नाही. 15 वर्ष आपल्या जिल्ह्याचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आपल्या देशाचं ध्येय धोरण ठरवणारी निवडणूक आहे. आपण सुशिक्षित माणूस जो शेतकऱ्याच्या बांधावर तयार झाला, ज्याला वखरणं माहितीये, नांगरणं माहितीये, पेरणं माहितीये, पिकवायचं कसं ते माहितीये, बाजारात कसं